तर आपण बीचवरती म्हणा किंवा मग वॉटर पार्कला अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतो। तर तिथं गेल्यानंतर काय होतं, आपल्याला एन्जॉय तर आपण खूप करतो, पण आपली स्किनसुद्धा खूप काळवंडते, पूर्णपणे टॅनिंग होत असते आपल्या स्किनची। आणि ती टॅनिंग एकदम सहजासहजी जात नाही, कारण की आपण पाण्यामध्ये असतो, पाण्यामध्ये आपल्याला खूप छान वाटतं, वरून ऊन असतं, त्यामुळे खूप जास्त टॅनिंग होते, आपली त्वचा पूर्णपणे रेडिश आणि अशी ब्लॅक व्हायला लागते। आपण कितीही सनस्क्रीन अप्लाय केलं तरी पण हे जे टॅनिंग होणार असतं आपल्याला ते होतच। तर त्यामुळे आपण हे टॅनिंग काढू शकतो, पण आता पार्लरमध्ये जाऊन सगळ्यांना महागडं ट्रीटमेंट घेणं सगळ्यांनाच नाही पॉसिबल होत। त्यामुळे आपण हे जे टॅनिंग आहे ते आपण घरच्या घरी नॅचरली कशा पद्धतीने रिमूव्ह करू शकतो ते आपण बघणार आहोत। आणि आपली स्किन जे काही स्किन कॉम्प्लेक्शन आहे ते डे बाय डे आपलं कसं ब्राईट होईल हे आपण नक्कीच करू शकतो। तर चला, सगळ्यात पहिले आपण करणार आहोत एक्सफोलिएशन। एक्सफोलिएशन म्हणजे स्क्रब करणे। तर जे काही धूळ प्रदूषण असतं त्यामुळे आपल्या स्किनला जे काही वरून डॅमेज झालेली असते, एक पूर्ण लेयर तयार झालेली असते, ती आपल्याला काढायची असते, जेणेकरून आपण जो डिटॅन पॅक अप्लाय करणार आहे तो डिटॅन पॅकचा आपल्याला छान प्रकारे इफेक्ट होईल। म्हणून आपण आता इथे छान प्रकारे आपल्या स्किनला एक्सफोलिएट करून घेणार आहे, छान स्क्रब करून घेणार आहे। आता इथं मी फक्त टोमॅटोचं ज्यूस, टोमॅटो हाफ कट करून आणि त्याच्यावरती शुगर, साखरचा थोडंसं बारीक करून घेतली आहे, साखरची पेस्ट, म्हणजे पेस्ट नाही म्हणता येणार, पण असं एकदम थोडंसं जाड भरडून घेतल्यासारखं केली आहे साखर। आणि ती आता आपण छान प्रकारे अशा पद्धतीने आपल्या पायाला चोळून घेणार आहे। आता तुम्ही हे पायाला दाखवते, तुम्ही फेसला, हाताला, जिथे जिथे तुम्हाला टॅनिंग आहे तिथे तिथं ही प्रोसेस नक्की करू शकता। आणि एकदम ह्या दोन्ही पण गोष्टी इझिली किचनमध्ये अवेलेबल होतात, खूप जास्त महागडी पण आपली प्रोसेस नाही आहे। तर मग छान प्रकारे आपण अशा पद्धतीने आठवड्यातून एकदा आपली स्किन एक्सफोलिएट करायलाच पाहिजे। आता यानंतर आपण पॅक अप्लाय करणार आहोत। तर हा पॅक अप्लाय करण्यासाठी मी इथं घेतलं आहे ग्लिसरीन घेतलं आहे, त्यानंतर मी कच्चं दूध घेतलं आहे आणि हळद घेतली आहे आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे। तर ह्या 4च वस्तूंमध्ये आपला डिटॅन पॅक रेडी होणार आहे। तर सगळ्यात पहिले मी इथं अर्धा चमचा हळद टाकून घेते आहे आणि ग्लिसरीन हे आपण आपल्या याच्यानुसार अर्धा चमचा किंवा 1 चमचा टाकू शकतो। आणि कच्च्या दुधामध्ये आपण याला आता सगळं मिक्स करून घेणार आहे। आता इथं आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे। तांदळाच्या पिठामध्ये नॅचरली व्हाईटनिंग प्रॉपर्टीज असतात आणि हळदीमध्ये तर सगळ्यांना माहिती आहे की किती ब्राईट करते हळद आपल्याला। आणि कच्च्या दुधाने जे काही आपली इम्प्युरिटी असते आपल्या स्किनमध्ये ती निघून जाण्यासाठी मदत होते। आणि जे काही ग्लिसरीन आपण वापरलं आहे त्यामुळे आपली स्किन छान प्रकारे सॉफ्ट होण्यासाठी मदत होते। तर हा पॅक आपण आता रेडी झाला आहे। तर हा पॅक आपण 15 ते 20 मिनटं अप्लाय करून घेणार आहे, जिथं जिथं आपल्याला टॅनिंग आहे तिथे तिथं। तर हा पॅक लावून छान प्रकारे तुम्ही 15-20 मिनटं जोपर्यंत हा पॅक सुकतोय तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता। आणि हा पॅक सुकल्यानंतर मग नंतर तुम्ही छान प्रकारे स्क्रब करून रिमूव्ह करायचा आहे, पूर्ण फक्त पाण्याने वॉश न करता छान प्रकारे स्क्रब करायचा आहे, आपल्या स्किनला छान प्रकारे घासायचं आहे आणि मग नंतर हा पॅक तुम्ही रिमूव्ह करायचा आहे। आपण हा पॅक आठवड्यातून 2दा अप्लाय करू शकतो। जर तुम्हाला खूपच जास्त सन टॅन झालेलं असेल तर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळेस हा पॅक नक्की अप्लाय करा आणि रिझल्ट नक्की माझ्यासोबत शेअर करा। यानंतर तुम्ही अप्लाय करायचे मॉइश्चरायझर, पण मी ॲज अ मॉइश्चरायझर कोकोनट ऑइल अप्लाय करते। तर हे प्युअर कोकोनट ऑइल मी घरच्या घरी कशा पद्धतीने बनवलं आहे याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केला आहे, तोसुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल।